कोणाची उपमा मनासारखा होत नाही. कधीतरी चिकट होतो, नाहीतर असा रव्यासारखा सुट्टा सुट्टा होतो. पण अगदी सोप्या पद्धतीने मी उपम्याची रेसिपी आज घेऊन आले आहे. हॅलो एव्हरीवन, अर्चनास किचनमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. आज करायचा होता उपमा, म्हणून मी रवा घेतला, स्वच्छ चाळून घेतला. नंतर कांदा कट करून, कोथिंबीर, हिरवी मिरची, कढीपत्ता व अशा प्रकारे सर्व कट करून घेतले. नंतर मी रवा थोडासा रोस्ट करून घेतला, तोही साजूक तुपात. त्याच्यामुळे रव्याला खूप छान चव येते. नंतर मी फोडणीसाठी कढीपत्ता, जिरी, मोहरी व हरभऱ्याची डाळ घ्यायची. हरभऱ्याच्या डाळीने उपम्याला खूप छान चव येते. नंतर मी त्याच्यामध्ये कांदा परतायला घातला. कांदा जास्त प्रमाणात घेतल्यावर उपमा एकदम चवदार व रुचकर होतो. अशा प्रकारे उपमा केल्यानंतर खूप छान व टेस्टी लागतो. नंतर कांदा परतल्यानंतर मी त्यात टोमॅटो घातला. टोमॅटोही तुम्ही घालू शकता, नाही तर नाही, पण आमच्या घरात टोमॅटो आवडतो म्हणून मी टोमॅटो घातला. हे चांगलं परतून घ्यायचं. हेच परतत असताना तुम्हाला जर एक्स्ट्रा काही मसाले घालायचे असले तर तुम्ही घालू शकता. मी थोडीशी मटण मसाल्याची पुडी घातली आहे. त्याच्यामुळे उपम्याला एकदम छान चव येते व उपमा रुचकर लागतो. अशा प्रकारे मी थोडे पाणी गरम करून घेते, म्हणजे वेळ वाचतो व पटक्यास पाण्याला उकळी येते. आपल्याला हव्या त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालून मग नंतर मीठ घालायचे व थोडंसं पाणी उकळतानाच परत एक साजूक तुपाचा चमचा घालायचा. साजूक तूप असल्यामुळे उपम्याला खूप छान चव येते व तो टेस्टी लागतो. पाण्याला उकळी आल्यानंतर असा रवा त्याच्यामध्ये हटून घ्यायचा, नाही तर पटक्यास नाही हटला तर त्याच्यात गाठी बनतात व असे गुटळ्या राहून तो रवा तसाच राहतो. म्हणून एकदम एकजीव करून रवा चांगल्या पद्धतीने हलवून घ्यायचा व 2 मिनिट रव्यावरती झाकण ठेवायचे, म्हणजे रवा एकदम मऊसूत शिजून निघतो. अशा प्रकारे उपमा केल्याने खूप छान होतो. तुम्ही कधी अशा प्रकारे उपमा करून पहा. खूप छान व एकदम हॉटेल स्टाईलने उपमा तयार होतो. त्यासाठी ही नक्कीच रेसिपी ट्राय करा. आता पोट मोकळं केले, कारण की आता ते बाबाच्या घरात सारखं झालंय का उपीट? मग या मी कुठं अडवलंय खायला? उकळत्या पाण्यात उपमा घातल्यामुळं खूप छान फुलतो पण व चिकटपणा उपम्याला येत नाही. अशा प्रकारे आपल्या उपम्याची रेसिपी आज तयार झाली आहे. एकदम टेस्टी व स्पायसी चवदार असा उपमा आपला तयार झाला. तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. बाय बाय.